बरे चैतन्य हाय बोल चैतन्य। तुम्ही कमेंट में सांगा कोण सगळ्यात जास्त भारी दिसतं, ठीक आहे? मध्ये कमेंट नाव तर गाइस बर्थडे गर्ल हियर। गाइस ही आहे आमची बर्थडे गर्ल, आमची मम्मी। वरती चढू नका डायरेक्ट, पहिला पिशव्या काढा पैसे ठेवा। आम्ही चाललोय अलिबागला आणि उद्या मम्मीचा पण बर्थडे आहे आणि उद्या आम्ही अख्खा अलिबाग पण एक्सप्लोर करणार आहेत आणि तुम्हाला पण सगळं दाखवणार आहेत। आम्ही बीचवर जाऊ, घोडागाडीत बसू आणि अजून बरेच काय ऍक्टिव्हिटीज पण करू, ते पण आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तर चला स्टार्ट करूया या व्हिडिओला। गाइस आता भेटू आम्ही तुम्हाला उद्या सकाळी, तर बाय। तर गाइस हे इजा खालचा रूम फक्त वरती तयार झालं आणि खालती पॅन्ट। आई इधर बघ, आई अभी देख रही है शर्म खा के, फिर यहाँ पर और उसके बाद यहाँ पर दीदी और भाभी रसोई में मैं अकेली जगह, और यहाँ पर पानी यहाँ पर एक और बैग और बहुत सारे बैग पीछे। तो यहाँ पर चैतन्य हाय बोल चैतन्य। गाइस आता आम्ही इथे आलोय, बघू शकता तुम्ही, खूपच जास्त भारी लोकेशन आहे हा। तुम्ही इथे फोटोग्राफ पण काढू शकता, जास्त पण एकदम कूल वाला नाही बट ठीक आहे जे पण आहे, पण इथे तुम्हाला असं भेटणार आहे। आणि या साईडला पण तुम्हाला गावाकडचा खेत वगैरे भेटणार आहे आणि या साईडला मागचा रोड आहे आणि इथे बघू शकता गाडीत आम्ही बसलोय आणि तुम्हाला तुझं जाम आहे ते। आता आम्ही आलोय अलिबागला आणि आता मी त्या रिसॉर्ट मध्ये थांबलोय, तर चला बघूया या रिसॉर्ट मध्ये काय काय अबिलिटीज आहेत। फर्स्ट तर आहे इथे बेबी एरिया, इथे आपण बॅडमिंटन खेळू शकतो, इथे आपण जिम करू शकतो। तर काही ही आहे मेन जागा स्विमिंग आणि इथे ऑलरेडी दोघे चैतन्य आणि बघा आले ना, आय गेस ते बघा आले, ते लोक कुदायची तयारीमध्ये। आता बघू शकता भूमिका इथे उतर 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 उतरू दे ना त्याला, तिथून उतर चैतन्य, डायरेक्ट नको उतरू। हा पाय होता गरम आहे। थांब मी त्या साईडला येते, थांब। तर काय आता आम्ही आले नागाव बीचला, तर चला एक्सप्लोर करूया नागाव बीच कसं आहे, चला। आणि इकडची बालू मला खूप आवडते गाइस, बघू शकता बालू वालू आवडते। तर गाइस फायनली आपल्याला इथे लोकेशन मेन भेटलेली आहे, इतकी सुंदर व्ह्यू आहे बघू शकता। तर गाइस आम्ही आलो आणि भारी आहे, मला खूप आवडला, लय चला पोहायला। तिथपर्यंत पण इथे कुठलाच लँड दिसत नाही, एवढं भारी वाटतंय ना खरंच। म्हणजे पाणी जो आहे तो संपतच नाही, लाटा येता येताना जात आहे। तर गाइस आता आम्ही रेडी आणि हा आहे आमचा फुल लुक।
हे बघू शकता. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोण सगळ्यात जास्त भारी दिसतं. ठीक आहे, कमेंटमध्ये माझंच नाव आलं पाहिजे. तर गाईज आम्ही आलो आता बीचवरून फ्रेश झालं. आता आम्ही जाणार आहे कोलिंगबाईच्या रेस्टॉरंटवर. आणि आज मम्मीचा बर्थडे पण आहे आणि आम्ही आज चाललो आहे कोलिंगबाईच्या रेस्टॉरंटवर. सो चला बघूया तिकडचं टेस्ट कशी आहे आणि तिकडे आपल्याला खरंच कोलिंगबाई भेटते का. बाय. भेटूया आता आपण कोलिंगबाईच्या रेस्टॉरंटवर. फायनली पोहोचलोय कोलिंगबाईच्या रेस्टॉरंटवर. तर चला जाऊयात आतमध्ये आणि बघूयात कसा. तर गाईज हा आतमधनं खूपच जास्त भारी आहे, तुम्ही बघू शकता. तर गाईज आता तुम्ही हा किचन तर बघितलाच असेल. ह्याच्यामध्ये ते सर्व शूट करतात, म्हणजे ते कशी मच्छी बनवतात, कशी मावरा बनवतात, ते सर्व या किचनमध्ये तुम्ही नक्कीच रील्समध्ये किंवा कशात तरी बघितलं असेल. तर हा आहे त्यांचा फिश टँक आय गेस. आणि हा आहे त्यांचे सगळे मसाले. आणि ते चूल पण आहे, कोयता पण आहे. इथे व्हाईट कांदे ठेवलेले आहेत आणि त्यांचा यूट्यूब प्ले बटन देखील आहे, तुम्ही बघू शकता. चैतन्य कसा वाटला हा रेस्टॉरंट. सिल्वर प्ले बटन आहे. हां, तो बोलतो सिल्वर प्ले बटन आहे. तर आता काहीच आता मला समजले की कोलिंगबाई इथे गेले, बाहेर गेले आणि ते इथे अवेलेबल नाही आहेत. मग बघूया पुढे. तर गाईज आता बघू शकता एंट्रीलाच इथे दिलेली आहे आपली कोली अशी बोट आहे, इथे बघू शकता तुम्ही. आणि आतमध्ये खूप जास्त गर्दी आहे, त्याच्यामुळे वेटिंग आहे. सो आम्ही जाऊ पण नाही शकत आणि आपण थोडा वेट करूया आणि बघूया की आपल्या या कोलिंगबाईची रेस्टॉरंटची टेस्ट कशी आहे. ते तुम्हाला थोड्याच वेळेला समजणार आहे कशी टेस्ट असणार आहे. आम्ही आता चाललो आहे. आता आम्ही आता इथे जेवू काहीतरी आणि इथे सॉंग्स चालले आहेत, म्हणून तेवढा आपल्याला आवाज नाही येणार, तर कॉपीराईट येऊ शकतं. तर आपण बघूयात आता काय ऑर्डर करायचं आहे. तर गाईज आम्ही आता इथे आलं तर आम्ही ऑर्डर करतो आणि मग तुम्हाला सांगतो की आम्ही काय इथे ऑर्डर करणार आहेत. तर गाईज बघू शकता तुम्ही, इथे आहे कोलंबीची थाली, इथे आहे स्पेशल पापलेटची थाली आणि इथे आहे सुरमईची थाली. तुम्ही बघू शकता किती टेस्टी दिसतात. आता आपण खाऊन बघूया. तर गाईज फायनली इथे नलिनी काकू आल्या, तर चला आपण विचारूया त्यांना. थांब ना जरा. नलिनी काकू तुम्ही कसे आहेत. मस्त मस्त. तुम्ही कशा आहात. आम्ही पण बरे आहेत. मग काकू आज काय स्पेशल. तुम्ही काय खाणार. मावरा. चालेल 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 ठीक आहे ठीक आहे. इकडचं जेवण खूप जास्त भारी वाटलं आणि आता आम्ही परत चाललो आहे रिसॉर्टवर. आणि तुम्ही इकडे आणि गाईज तुम्ही इकडे नक्की विजिट करू शकता. हा आहे अलिबागमध्ये लोकेटेड आहे आणि तुम्हाला हा नक्की भेटेल. आणि इकडचं जेवण काय स्वादिष्ट आहे, खरंच खूपच आवडलं आणि तुम्ही इथे नक्की विजिट करा. आता गाईज चला आपण जाऊया आपल्या परत रिसॉर्टवर आणि भेटूया तुम्हाला आता उद्या सकाळी. तर गाईज आता आम्ही आलो आहे महडला गणपतीचे दर्शन घ्यायला. तर चला आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. चला. गाईज आता आम्ही त्या आरतीचं ताट वगैरे सगळं घेतलं आणि आता आपण जाऊया दर्शनाला. तर गाईज आम्ही इथे सगळं घेतलं, आता आपण जाऊया दर्शनाला. आम्ही तिथे दर्शन केलं पण तिथे आम्हाला शूटिंग अलाउड नव्हती, पण आम्ही आता इथे आलो आहे. महाप्रसाद हे आहे तिथे कुपन तर चला आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. बाय. आता आम्ही जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि इथे तुम्ही जेवू पण शकता. इकडचा महाप्रसाद खूप जास्त भारी होता. कसा होता महाप्रसाद. चांगला होता, मस्त होता, मला आवडला. काय काय होतं जेवायला. भात, वडा, भाजी, लोणचा आणि द्राक्षे.
भारी एकदम होता जेव्हा. आणि समोरच लेक पण आहे की तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. हो का? फोटोशूटसाठी नाही येतो तुम्ही करू शकता. नाही पण तुम्ही करू शकता फोटोशूटसाठी. तर आता आपण जाऊया एकविरेला आणि तिकडे पायथ्याला डायरेक्ट तुम्हाला मिळतो. चढतोय पायऱ्या. दिसते का? तर आता जाऊयात आणि मग आईचे दर्शन घेऊयात. तर चला. मंदिरात एकविरायच्या पाया पडायला. तर आता आपण जाऊयात आतमध्ये. तर गाईज आम्ही आता आलोय दर्शन घेऊन आतमध्ये. तर नेहमीप्रमाणे शूटिंग काढायचा बॅन होता तर आम्ही शूटिंग नाही काढ अलाउड नाही आहे. अलाउड नव्हता तिथे शूटिंग काढायचा. तर त्यामुळे आता आम्ही शूटिंग काढला नाही. तर आता आम्ही चाललोय. चला.